हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। सो कसे आहात तुम्ही सगळे। आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे चिकन याकनी पुलावची रेसिपी। सध्या खूप व्हायरल आहे, इन्स्टाला, यूट्यूबला, फेसबुकला सगळीकडे व्हायरल आहे। फराह खानने तिची रेसिपी बनवून दाखवली होती, पण आज मी माझी रेसिपी बनवून दाखवणार आहे याकनी पुलावची। म्हणजे त्याला मी थोडासा माझा टच देणार आहे, एक सिक्रेट मसाला वापरून मी आज हा पुलाव बनवणार आहे। एकदम टेस्टी बनतो कमीत कमी साहित्यामध्ये। तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी सिक्रेट मसाला दाखवणार आहे, तर तुमच्याकडून मिस नको व्हायला, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला फटाफट आता बनवूया आपण चिकन याकनी पुलाव। तर आजचा हा पुलाव मी कुकरमध्ये बनवणार आहे। तुम्ही हवं असल्यास टोपामध्ये सुद्धा बनवू शकता, पण कुकरमध्ये सुद्धा खूप छान होतो आणि आपला तेवढाच टाइम सुद्धा वाचतो, झटपट तयार होतो कुकरमध्ये। तर इकडे मी 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतले आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 2 तेजपत्ता घातला आहे, जिरे घातलेत, एक दालचिनीचा तुकडा देखील घातला होता मी, पण तो व्हिडिओ झाला नाही। त्यानंतर मी 3 मोठे आकाराचे कांदे घेतले होते उभे चिरून, तर ते सुद्धा ह्यामध्ये घातलेत आणि कांदे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। मस्त गोल्डन रंग येईपर्यंत कांदे हे परतून घ्यायचे आहेत। तर कांदा बघा छान परतून झालेला आहे, मस्त ब्राऊन रंग आलेला आहे कांद्याला। यामध्ये आता आपण 1 ते 2 चमचे आले लसणाची पेस्ट घालायची आहे। पेस्ट शक्यतो आपल्या घरचीच वापरा, आपण जी लसूण अद्रक मस्त वाटतो त्याचा एक वेगळा सुगंध असतो, ती वापरा। ही रेडीमेड मी वापरली आहे, कारण की मला झटपट हा बनवायचा होता आणि माझ्याकडे अवेलेबल नव्हती, तर मी जी रेडीमेड होती पाकिटातली तीच वापरली आहे याच्यामध्ये। आणि त्यानंतर मी मिरच्या घातल्यात। मिरच्या आहेत ना तुमच्या आवडीप्रमाणे घाला, जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं। मी मधून चिरल्यात ह्या मिरच्या आणि त्या आपण आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात छान। आणि मी इथे बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चिकनला आपण काहीच लावून ठेवलं नव्हतं। आता हे चिकन आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जो आपला कांदा हा छान फ्राय झाला होता त्यामध्ये चिकन घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं मीठ घालूया, म्हणजे चिकनला पाणी सुटेल आणि चिकन आपल्याला छान परतता येईल, चव छान लागेल चिकनची, म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि चिकनचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला चिकन हे छान परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये 1 चक्री फूल घालणार आहोत। त्यानंतर मी इकडे 3 लवंगा घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा याच्यामध्ये घालते। आणि त्यानंतर चिली फ्लेक्स आहेत ते मी याच्यामध्ये घालते। तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही लाल तिखटसुद्धा याच्यामध्ये घातलं तरीही चालेल, पण आपण यात हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये लाल तिखट घाला। किंवा तुम्ही आता हे सगळं आपण जे टाकलेलं आहे ना, चक्री फूल, लवंग, हे सुद्धा तुम्ही ना मसाल्यामध्ये सुद्धा वाटू शकता। म्हणजे जो मी आता सिक्रेट मसाला तुम्हाला सांगणार आहे त्या मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वाटू शकता। चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही सुक्या मिरच्या, काश्मीरी मिरच्या असतात आपल्या लाल सुक्या मिरच्या, त्यासुद्धा त्या मसाल्यामध्ये वाटल्या तरीही खूप छान टेस्ट लागते पुलावची। तर तुम्ही इथे बघू शकता चिकनचा रंग हा चेंज झाला आहे, मस्त परतलं गेलं आहे चिकन। आता आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। तर इकडे मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत उभे चिरून, ते यामध्ये घालायचे आहेत आणि टोमॅटो हे सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे चिकन। आता आपले हे टोमॅटो छान सॉफ्ट होतात आहेत, तोपर्यंत आपण आपला सिक्रेट मसाला बनवून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इकडे 1 चमचा बडीशोप घालायची आहे। बडीशोप खूप इम्पॉर्टंट आहे या पुलावच्या रेसिपीसाठी। बडीशोपने ना एक वेगळीच टेस्ट येणार आहे पुलावला। त्यानंतर 2 हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत। त्यानंतर मी 1 मोठी वेलचीसुद्धा याच्यामध्ये घातलेली होती। त्यानंतर 1 ते 1.5 चमचे आपल्याला धणे घालायचे आहेत। धण्याची टेस्ट पण खूप छान लागते पुलावला, म्हणून धणे मी थोडेसे जास्त घातलेले आहेत। तुम्ही हे सगळे मसाले ना तव्यावर थोडेसे रोस्ट करून सुद्धा याची पावडर बनवू शकता। तर बघा आता ही छान पावडर झालेली आहे आणि हा आपला सिक्रेट मसाला आहे। याच्या व्यतिरिक्त आपण कुठलाच मसाला याच्यामध्ये वापरणार नाही आहोत। ह्या मसाल्यानेच पुलावला एक वेगळी मस्त टेस्ट येणार आहे। तर हा मसाला तयार झालेला आहे। आता यातला अर्धा मसाला मी आत्ता याच्यामध्ये घालणार आहे आणि अर्धा मसाला जो आहे तो मी नंतर घालणार आहे। तर इकडे मी आता हा सिक्रेट मसाला घातलेला आहे आणि मसाला घालून झाल्यावर चिकन हे मस्त मिक्स करून घ्या। जो हा सिक्रेट मसाला आहे तो मस्त चिकनला लागला गेला पाहिजे, अशा पद्धतीने छान चिकन हे मिक्स करून घ्या।
चिकन आता छान मिक्स करून झालेलं आहे, मसाला आहे मस्त चिकनला लागला आहे। आता आपण याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मी फक्त अर्धा पेला याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, जास्त नाही। त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला मी सांगते, जर का तुम्हाला ना हे चिकन नुसतं असंच खायचं असेल तरीही खूप भारी लागतं बरं का। तुम्ही ना हे आता मस्त हे मिक्स केलेलं आहे ना, तर कुकरला 3 शिट्ट्या घ्या आणि मस्त असं चिकनसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता, खूप भारी लागतं। पण आता आपल्याला सुक्कं चिकन नाही खायचं आहे, आपल्याला खायचा आहे तो पुलाव, याखनी पुलाव। तर आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत राईस। तर बघा चिकन किती छान दिसतंय, मस्त मसाला कोट झालेला आहे चिकनच्या पीसेसला। आता आपण याच्यामध्ये राईस ॲड करणार आहोत। तर इकडे मी बासमती राईस घेतलेला आहे, हा अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी राईस आहे। तो मी अर्धा तास आधीच म्हणजे स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता, तो आता याच्यामध्ये ॲड करते। राईस पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे चिकनमध्ये, साधारण 2 ते 3 मिनिटं। म्हणजे पाणी घालायच्या आधी ना राईस असा छान परतून घेतला ना की मस्त मोकळा असा राईस होतो, म्हणून आपण हा छान परतून घेऊया राईस। आता आपण यामध्ये दही आणि पाणी घालणार आहोत, पण आपण एकत्र करून घालणार आहोत। तर इकडे मी 1 मोठी वाटी दही घेतलं होतं आणि 1 मोठी वाटी पाणी घेतलं होतं आणि ते मिक्सरला मी एकत्र फिरवून घेतलं होतं आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि जो आपला उरलेला सिक्रेट मसाला होता तो देखील आता आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। याला छान उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालू। तर इकडे 1 ते 2 चमचे मी लिंबाचा रस घातलेला आहे आणि त्यानंतर मी इकडे चिकन बिर्याणी मसाला घातलेला आहे सुहानाचा। हा टोटली ऑप्शनल आहे, मी फक्त हा इन्हॅन्स होण्यासाठी, थोडासा स्मेल ॲरोमा छान येण्यासाठी मी हा मसाला घातलेला आहे। तुम्ही हा स्किपसुद्धा करू शकता, नाही घातला तरीही चालेल। आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। राईस छान मिक्स करून झालेला आहे। आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि फास्ट गॅसवर आपण 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर इकडे 3 शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत आणि कुकर पण हा छान थंड झालेला आहे, म्हणजे 3 शिट्ट्या झाल्याबरोबर लगेच उघडू नका, थोडंसं हा दमेवर शिजू द्या अजून। आणि बघा मस्तपैकी आपला हा पुलाव रेडी झालेला आहे। रंग तर तुम्ही बघा किती मस्त आलेला आहे, मस्त मोकळा असा हा पुलाव झालेला आहे। आणि कुकरचं झाकण उघडल्या इतका मस्त स्मेल आला ना ह्या पुलावचा, मला तर हा पुलाव बघून आणि याचा सुगंध बघून येणं अजिबात राहत नाही। आता मी तर लगेच आता खाणार आहे, म्हणून आता मी हा सर्व करते आहे। आणि खरंच तुम्ही ट्राय करा ही रेसिपी, बघा किती मस्त, एकदम झटपट होणारा आहे, एकदम 15 ते 20 मिनिटात तयार होतो हा पुलाव, कारण की आपण हा कुकरमध्ये केलेला आहे। तर तयार आहे आपला चिकन याखनी पुलाव आणि खूप मस्त झाला आहे। याचा सुगंधच इतका छान सुटला आहे ना, कुकर उघडल्या मस्त सुगंध आला आणि खूप छान झालं टेस्टला। तर तुम्ही पण नक्की बनवून बघा, एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। तर आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा कशी वाटली ते। तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।